पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोणीतरी इंग्लंडला जायला हवंय, पण कोणी जायला तयार होत नाही, कारण सगळेजण तुमचा शिष्य इथे तुमच्या समोर उभा असताना इतर कोणाला कशाच विचारताय? म्हणजे मी जाऊन येईन की इंग्लंडास. बाळ, इंग्लंडच जायचंय, इचलकरंजीच नव्हे. काका, मला चांगलंच कळतंय मी काय म्हणतोय ते, आणि याचीही कल्पना आहे की आपल्या धर्मात सागरोल्लंघन करीत नाहीत. परंतु आपल्यावर राज्य करणारा देश कसा आहे, तिथली माणसे कशी आहे ते पाहून यावे. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सीमोल्लंघन केले होते. अहो, काय म्हणतोय हा बाळ? हा काही चेष्टेचा विषय नव्हे हो. काकू, मी चेष्टा करीत नाही, मी खरोखर म्हणतोय. अरे शांत व्हा, शांत व्हा. बाळ, तू आधी हातपाय धुवून घे, पाणी पी, स्वस्थ हो, मग आपण बोलू. होय. काका, नाही, आम्ही समजावतोच त्याला, पण तुम्ही बोला. हो, सासूबाई, हे 5-6 मोठे पोहे पुरतील ना आपल्या सगळ्यास, का वाढवू आणखी? सासूबाई, हा, पोहे वाढवू का? अगं हो, पोहे ना वाढव ना अजून. बाळे आलाय ना बाहेर, तोही खाईल. काय? थांबा, मी पोहे आणखीन घेते, किंवा पोहे राहू दे, मी यांच्या आवडीचे करते काहीतरी. खीर करू का? अहो पण गुळ दाणे. काशीनाथ भाऊजी, मला नारळ आणि गुळ देता का आणून? थांबतेस का थोडी? ऐक तरी, किती ती घाई ग? बाळ आलाय हे खरंय, परंतु सागर उल्लंघन करून ब्रिटिशांच्या देशात जायचं म्हणतोय. काय? अगं भामी, काय हे? अहो, झाले का पोहे? हो, आणते आणते. हे काय? हे केवळ आजच्या भोजनाचे शुल्क झाले. भोजन पण केवळ आजच करायचंय. नाव लिहून घ्या, गोपाळ आगरकर. या आठवड्यात केवळ 4च वेळा आला आहेस, आणि महिन्यात साधारणतः 18 वेळा. बाकी दिवस काय केलेस? नाही, काळजी करू नका. माधुकरी मागून पोट भरणारा केवळ मी एकटाच नव्हे, आणि तुमच्या पुण्यामध्ये सडळ हाताने जीव खाऊ घालणारे सज्जन आहेतच. नाही नाही, तसं नाही. वसतिगृहातलं कोणी उपाशी राहू नये म्हणून म्हटलं. नाही, तसं नाही होणार. तुम्ही नाव नोंदवलं तसं आज जायला. हो, काय करताय? का, काय झालं? हे असेच जात आहे? असेच म्हणजे? अहो, सोवळं कुठे आहे? सोवळं? अहो, मी भोजन करण्याकरता आलोय, कुठल्या देवाधर्माची पूजा करण्याकरता नव्हे. गोपाळराव, तुम्हाला भोजनालयाचे नवे नियम माहीत नाहीत का? जोपर्यंत तुम्ही सोवळे नेसून येत नाही तोपर्यंत तुम्हाला भोजनालयात प्रवेश नाही. त्यामुळे तुम्हाला सोवळे नेसूनच यावं लागेल. हे वसतिगृह आहे का कोणा बुवांचा मठ? विद्येचे प्रांगण का गंजलेल्या बुद्धीची कोठारे? हे बघा, आता सर्वानुमते हेच ठरवले आहे विद्यार्थ्यांनी, आणि तुम्ही या मूर्खपणास मान्यता दिली. आपल्या भोजनालयात जे अन्न येते ते पिकवणारा शेतकरी कुठलाही नियम, कुठलाही भेदभाव न करता अन्न देतो आपल्याला, आणि असा नियम करून हीन चेष्टा करणारे तुम्ही कोण? हे बघा, तुम्हाला नसेल पटत नका येऊ. तसंही तुम्ही बाहेर जेवत असता, करा तुमची सोय. आता मुद्दा केवळ अन्न ग्रहण करण्याचा नव्हे, ही हीन मानसिकता आहे ना, त्याचा उतारा करण्याचा आहे. या महाविद्यालयाचे नियम काय आहेत? जो शुल्क भरेल त्याला भोजन करायला मिळेल. मी शुल्क भरलेत, मला भोजन करायला मिळालेच पाहिजे, आणि मी असाच जाणार, कुठलेही सोळे न नेसता. थांबा, जे नवे नियम आहेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील. अहो, का करावे लागतील? कशाला वाद घालताय? हवं तर मी आणून देतो सोळे. अहो, आग लावा तुमच्या सोहळ्याला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या समाजाने पुढारलेपण अंगी चढवायला हवे ते आजही सोळे नेसण्यात भूषण मानते. मी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करीन.
हे बघा गोपाळराव, तुम्ही आधी शांत व्हा. छत्रे गुरुजी परगावी गेले आहेत, 2 दिवसांनी येतील. तेव्हा त्यांच्याशी बोलून तुम्ही काय तो उपाय शोधून काढा. तोपर्यंत हा प्रकार असाच चालत राहू दे. हो, 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. मी असं करतो, मुलांची जेवणं उरकली की मी स्वतः तुम्हाला जेवण आणून देतो. शोभताय, व्यवस्थेचे गुलाम शोभताय तुम्ही. तुमच्या 2 घासांच्या भिकेसाठी मी इथे नाही आलो. स्वाभिमानाचा गळा आवळून पोट भरण्यापेक्षा उपासमार सहन करेन मी, अगदी आनंदाने. भामे, अगं वाचतोय मी. दिवा का मालवलास आणि आलीस कधी? नाही, वाचा, मनसोक्त वाचा. हवं तर घरातले सगळे दिवे आणून इथेच मांडते, म्हणजे कसा भरपूर प्रकाश होईल. आता चिडली आहेस कशास? अगं बाई, म्हणजे इतका वेळ मी इथे येऊन उभी आहे ते तुम्हाला कळलं नाही, आणि आता मी चिडलीये हे मात्र बरोबर उमगलं. याचे कारण माझे पूर्ण लक्ष वाचनात होते. इथे हाडामासाच्या माणसांशी बोलायची सवड नाही, आणि उपयोग काय इतक्या वाचनाचा आणि पुस्तकांचा? वा, माणसांशी बोलायला पुस्तकांचा उपयोग, हे कसे जमते बुवा? मला तरी असे तंत्र सांगणारे कुठलेही पुस्तक मिळाले नाही. तेच शोधण्यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे. कंदील लाव भाऊ. अगं काही सांगू नका, सारखी नुसती आपली चेष्टा करायची. भामे, समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय याचा काही विचार नाही. अगं वाचतोय ना ती पुस्तके आणि पान घालवलंस माझं वाचतं. रडतेस तू? काय झालं? खरंच जाणार आहात का तुम्ही? हो, उद्याच वसतिगृहात जाईन मी. अहो, तिथे नव्हे, विलायतेस. कशासाठी पण? मी नाही जाऊ देणार तुम्हाला. कुठली कोण माणसं कशी राहतात, कुठे राहतात, काही माहिती नाही आपल्याला. ये. विलायतेत बरं का भामे, हाडामासाचीच माणसे असतात. हो, पण मुळात जायचेच कशास म्हणते मी. वसतिगृहात जाताय ना तेवढे पुरेसे. नदी ओलांडून जाताय ते पुरे. आता समुद्र ओलांडून जायचंय तुम्हास? त्या सार्वजनिक काकांना म्हणावं, तुम्हास जायचंय तर तुम्हीच जा. समुद्र ओलांडून त्याने काय होईल? अहो, असे कसे म्हणता? आपल्या धर्मास मान्य नाही ना ते. छे बाई, मी नाही हा जाऊ द्यायची तुम्हास. खरंच चालीरीती आणि परंपरा या कोणी आपल्यावर स्वार्थासाठी लादत असेल? खरंच जे आपल्याला दिसत नाही ते आपण स्वीकारावे? तुला काय वाटते? तुम्ही प्रथम हे असे कोड्यात बोलणं बंद करा पाहू. मला नाही कळत तुमच्या या शंका. मला फक्त एवढं कळतं की आपल्या माणसाने आपल्या सोबत राहावं, 4 चौघांसारखं राहावं. या अशा नको त्या वाटा कशाच हव्यात? कारण ते राष्ट्रकार्य आहे. आणि राष्ट्रसेवा ही एका अर्थी धर्मसेवाच असते. धर्म हा आपल्या माणसांच्या उन्नतीसाठी असतो, आणि म्हणून मला हे कार्य करायचे. अर्थात हा माझ्या मनात आलेला विचार आहे, फक्त तो मी मांडलाय. परंतु जर वेळ आली तर मी विलायतेस निश्चित जाईन. आपल्या देशासाठी, आपल्या माणसांसाठी जाईन. ज्या आपल्या माणसांचा तुम्ही इतका विचार करताय त्या आपल्या माणसांमध्ये मी कुठेच नाही आहे का?
पाणी प्यायल्याने माणसाची भूक का शमत नाही? ज्याला जीवन असे म्हणतात ते आज माझी भूक भागवू शकत नाहीये. काय उपयोग अशा जीवनाचा? असो, ही काही पहिली वेळ नाही असे घडण्याची. वाचनात लक्ष केंद्रित करावे. तेच जीवन आणि तेच भोजन. ऐक, ही कुठल्या भुकेची वेदना आहे? कुठली कळ म्हणावी ज्याने आई आठवावी? आई, आज कितीतरी दिवसांनी असे वाटले की तू इथे का नाही आहेस. माझी कुठलीही भूक तहान न बोलता समजून घेणारी तूच आहेस. आई, तुझी आठवण आली म्हणून हे पत्र लिहितोय तुला. माझ्यावरील भुकेचे हे संकट सरायचे चिन्ह दिसतच नाहीये. उपाशी राहण्याची सवय माझ्या शरीरास झालीच आहे, पण इथे नको त्या मूर्खपणाच्या गोष्टीमुळे मला उपाशी राहावे लागले. नाही, नको. माझी ही व्यथा आईला का सांगावी? ती माऊली तरी यात काय करू शकणार आहे? त्यापेक्षा मी आनंदात आहे या सुखी समजुतीमध्ये तिला जगू द्यावे. गोपाळराव, हे पाहिलं का? गोपाळराव, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही, काय म्हणता? ग्रंथालयात साप्ताहिक वाचताना त्यासोबत हे पत्रक मिळालं. यात तुमच्या उपयोगी पडेल असा मजकूर आहे. सरस्वती ग्रंथ वाचनालय आयोजित खुली निबंध स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास निबंध लेखन स्पर्धा. स्पर्धेचा विषय भारतीय अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याचे मार्ग. कधी द्यायचंय? अजून 2 दिवस आहेत. उत्तम आहे. प्रथम पारितोषिक 8 रुपये. 8 रुपयात सर्व काही सोय करता येईल. जेवणाची, पुस्तकांची आणि हिवाळ्यासाठी बंडी देखील घेता येईल. अहो, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक काय ते तर पहा. ज्या गावाला आपल्याला जायचे नाही तिकडे लक्ष कशाला द्यायचे? तुम्ही एक काम करा, तुम्ही हे तांब्या भांड तिथे ठेवा. आता जोपर्यंत निबंध लिहून होत नाही तोपर्यंत तहानेला आणि भुकेला प्रवेश नाही. काय हो, काय करताय? अहो, निबंध आजच्या आज पूर्ण करायला हवा. मग अभ्यास करायला नको? करा करा, मी निरोप घेतो. बरं का? हो. धन्यवाद.
तुमच्या मनाचा जरा सुद्धा विचार नाही केला मी. वाटेल तसं बोलले तुम्हाला. आपल्या माणसाशी हक्काने मनातले बोलताना विचार करू देखील नाही. आणि मी जेव्हा आपलं माणूस म्हणतो तेव्हा सर्वप्रथम माझ्या मनात तूच येतेस. मला नाही तसं वाटत. आता असतात आमच्यासारखी काही माणसं अडाणी, न शिकलेली, नाही विचार करतायत. त्यांना कुठलाही आडपडदा नाही ठेवतायत, सगळं बोलून टाकतात मनातलं. मग आमच्यासारख्या अशा माणसांना शिकवणं हे नाही का तुम्हाला तुमचं कार्य वाटत? ही नाही तुमची जबाबदारी? तसे नाही भामे, माझं म्हणणं इतकंच होतं की विलायतेस जाणं हे सुद्धा महत्वाचं कार्य आहे. आणि वेळ पडली तर मी ते जरूर करेन. अर्थात हा माझा विचार आहे, मी ते पक्क केलेलं नाही. आणि काय, आधी माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर करा बरं. इथं एकीकडे म्हणता इथली माणसं शिकत नाहीत, अशिक्षित आहेत. ती शिकत नाहीत म्हणून त्यांची काय काय होत नाही, प्रगती होत नाही. तेच ते, त्यांची प्रगती होत नाही. ते काशीनाथ भाऊजी आणि यशवंत भाऊजींना सुद्धा हेच सांगत असताना एकीकडे म्हणता देशाची सेवा हेच सगळ्यात मोठं धर्मकार्य. मग माणसांची सेवा करणं हे सुद्धा आणखीन मोठं धर्मकार्य नाहीये का? खरं बोलतेस मामे. आता रडू नकोस. मी असे करतो, उद्याच जाऊन पुस्तकं आणतो. पुस्तकं? कशासाठी? तुझ्यासाठी. मी काय करू त्यांचं? असं कसं? हा, शिकायला हवं ना. आता तू असे कर, तू झोप. तोवर मी माझे राहिलेले पुस्तक संपवतो. उद्या ग्रंथालयात परत द्यायचंय. मामे, तुझ्या नकळत तू फार महत्वाचा मार्ग दाखवलास मला. काका, मी येतो. काकू, निघालो. अरे बाळ, थांब थांब थांब. काका नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. इतक्या घाईघाईत कसे आलात काका? अरे हो, थांब थांब जरा. हे बघ, हे जरा केरू नानांना देशील. छत्रे गुरुजींना? हो. परंतु ते तर परगावी गेलेत. अरे आज येणार आहेत आणि उद्यापासून कामावर रुजू होणार आहेत ते. अरे आता इंग्लंडला जायचं तर तिथं बोलावं कसं, वागावं कसं, आपलं म्हणणं मांडावं कसं, हे सगळं छत्रे गुरुजींकडूनच तपासून घ्यावं. खरंय. आता तू काल म्हणालास की इंग्लंडास जाशील म्हणून, पण नंतर मंडळींनी कान खेचलेले दिसत आहेत. लगेच कच खाल्लीस. कसं आहे ना काका, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणतात ना, तसंच यांचं मंडळी पुढे चालत नाही. नाही नाही नाही, तसे नव्हे. मी आज देखील जायला तयार आहे. नव्हे, जाईनच. अहो, राष्ट्र कार्यम इति आद्य कर्तव्यम. त्यात मागे राहीन का मी? असू दे असू दे, तुझा हा उत्साह असाच कायम राहू देत. अरे तुझ्यासारख्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांची आपल्या देशाला गरज आहेच. आणि तिथे जाऊन कार्य नाही केलेस तरी आपल्याकडे इथे समस्या काय कमी आहेत? हो, खरंय गुरुजी. या इंग्रज सरकारचे मला धोरणच समजत नाही. म्हणायला राज्य तर करतायत, परंतु देश अधोगतीच जातोय. दुष्काळासारखी समस्या यांना हाताळता येत नाही. शेतकरी देशोधडीच लागतोय. बरं, इंग्लंडातून आयात केली जाते म्हणून इथले उद्योगधंदे बंद पडतायत. आणि असं असताना इथल्या माणसांनी जगायचं कसं? मोठ्या कळीचा मुद्दा आहे बाळा. आणि म्हणूनच इंग्लंडहून परतल्यानंतर इथल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून मी साबणाचा कारखाना काढायचं ठरवलंय. आता हे खादीचे कापड आपण वापरतो आहोतच. आता हे कापड धुण्यासाठी साबण सुद्धा स्वदेशी वापरायचा. नाही, कल्पना चांगली आहे काका, पण मला सांगा, तुम्ही इंग्लंडच्या राणीला भेटायला जाणार ते असे खादीचे कपडे घालून?
हा खादीचा कपडा हाच तर आपला अभिमान आहे. आपणच जर त्याला लाजायला लागलो तर कसं चालेल? अगदी खरंय. राणी असेल इंग्लंडची, इथे आपण राजे आहोत आणि आपण आपला बाणा सोडायचा नाही. त्यांचे कपडे परिधान करून जाणे म्हणजे त्यांची गुलामगिरी स्वीकारणे आणि हे आपणास मान्य नाही.